शेतकऱ्यांसाठी आजच्या या महत्त्वाच्या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत आहे। महत्त्वाच्या या बातमीपत्रात आपण काही अतिशय ताज्या बातम्या बघूया। राज्य सरकारला 2.88 कोटींचा दंड, एनसीडीसीची कारवाई, कारखान्यांच्या थकमीचे व्याज वेळेत भरले नाही म्हणून हा दंड, शेती आणि उत्पादनाच्या आत्मनिर्भरतेला चालना, कृषी प्रक्रियाकडून अर्थसंकल्पावर झाले समाधान व्यक्त। त्यानंतर बातमी आहे, केळी आवकेत वाढ सुरू, किमान 1500, कमाल दर 2300 रुपये प्रति क्विंटल, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अमरावतीत हमीभाव खरेदीच्या नावावर शेतकरी धरला जातोय वेठीस, शेवटच्या दिवशी माहिती मिळाल्याने सोयाबीन खरेदी केंद्रावर उसळली मोठी गर्दी। खानदेशात कापूस आवक होते कमी, खानदेशात कापूस दरात सुधारणा फारशी झालेली नसली तरी जी आहे ती कापूस आवक सुद्धा कमी व्हायला लागल्याने एकच चिंता व्यक्त केली जात आहे। सीसीआयच्या कापूस खरेदीला यवतमाळात ब्रेक, साठवणुकीसाठी जागा नसल्याच्या कारणाड खरेदी बंद केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांची अशी मोठी अडचण व्हायला लागलेली आहे। नाशिक जिल्हा बँकेला मिळणार 635 कोटींचे भाग भांडवल, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या झालेल्या या बैठकीत निधी दिला जाणार आहे। काजू बीच्या दरात सुधारणा झालेली आहे। सिंधुदुर्गात प्रति किलो 165 ते 180 रुपयापर्यंत दर हा निश्चित केलेला दिसत आहे। शेतकऱ्यांना केवळ कागदावर दिलासा मिळाला आहे, प्रत्यक्षात दुर्लक्ष झालेला आहे। आंदोलनकर्त्या नेत्यांचा संताप, आणखी एकाचा या आंदोलनामुळे बळी गेलेला आहे। 21 दिवसात 35 कोटींवर भाविकांचे पवित्र स्नान, आज तिसरे अमृत स्नान, रथसप्तमीनिमित्त अमृतस्नान होणार, कडेकोट केलेला आहे बंदोबस्त। मराठीसाठी राजकारण सोडून सर्वांनी एकत्र या, विश्व साहित्य संमेलनात समारोप, राज ठाकरे यांनी सर्वांना केले आवाहन। 4 साखर कारखान्यांना 20 कोटी 32 लाखांचा दंड, यंदाच्या 2024-25 मधील हंगामात विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील या 4 साखर कारखान्यांना हा 20 कोटींचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।